दादा शेळके महाराष्ट्र केसरी पंच म्हणून आखाड्यामध्ये जबाबदारी बघणार आहे. सज्जन प्रेक्षकांनी 3 वाजल्यापासून रात्रीच्या 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत 10:15 वाजले. मी सांगितल्यापेक्षा जवळजवळ 1 तास मैदान आटोपलं. गावकऱ्यांनी सहकार्य केलं. मेहता साहेबांच्या कृपेनं बप्पा वाघमोडे यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस निकाली कुस्तीसाठी. कुणी विजय होऊ द्या. स्वतः महाराष्ट्रभर कुस्त्या रोज करणारा दादा शेळके आज पंचाची भूमिका आपल्या मातृभूमीमध्ये साकारताना जीवनामध्ये असा प्रत्येक अनुभव आपल्या सोबत असला पाहिजे. लाल लांगेचा कालीचरण, निळ लांगेचा सतपाल, दहा मिनिटाच्या आतमध्ये कुस्ती झाली तर मारुती वाघमोडे यांच्यातर्फे 1000 रुपयाचं बक्षीस. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत. अंगीकारलेलं काम सत्य असेल, त्या कामावर निष्ठा असेल, त्या कामात प्रामाणिकपणा असेल तर ते काम सिद्धीत जातं. कुस्ती हा खेळ पुरातन काळापासून चालत आलेला आहे. आधी मानवाला आपलं अन्न भक्ष्य करण्यासाठी प्रथमतः कुस्तीच खेळावी लागली होती. मग रामायण घ्या, महाभारत घ्या, कुराण घ्या, बायबल घ्या, जनशास्त्र घ्या, बौद्धशास्त्र घ्या, विविध ठिकाणी आढळणारा खेळ आहे हा कुस्ती. देश स्वतंत्र काळ घ्या, कुस्ती क्षेत्राशिवाय देश अधुरा आहे. ऑलिम्पिक मधून कुस्ती वगळण्याचा काही घाट घालण्यात आला, पण तिथं जगाच्या एकीचं दर्शन बघायला मिळालं. परत ऑलिम्पिक मध्ये सामावेश झाला. या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात मेडल नावाचं गाव आहे. त्या गावचा सतपाल शिवधरीला कन्नरला 3 ते 4 वर्ष कुस्ती क्षेत्रात करिअर भरलं. महाराष्ट्रात एक स्टेटस प्राप्त झालं. समोर कालीचरण, टेंभुर्णी टाकळी हे गाव पैलवानाचं गाव. घरटी पोर पैलवान, स्वर्गीय झुंजार सोलनकर पैलवान एकेकाचे नामवंत पैलवान. हिम्मत सोलनकर ही रामलक्ष्मणाची जोडी गाजली. त्या पश्चात झुंजार वसदांच्या दोन्ही मुलं महाराष्ट्रात गाजतात. धाकटा 1 तासभर कुस्ती लढून श्रीपाद बरोबर गेला आणि थोरला आखाड्यात उतरला. गणेश शिंदे पैलवान ढवळतचे एक लढवय्ये पैलवान, युवा उद्योजक यांच्यातर्फे आज चाललेल्या कुस्तीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. एकमेकाचा अंदाज घ्यायचा आता तरी काम चाललेलं आहे. चौदंडी सुरू आहे, गर्दनखेच सुरू आहे. ही कुस्ती माझ्या समोर 10 ते 12 वेळा झालेली आहे. त्यानं त्याला मारलंय, त्यानं ह्याला मारलंय. कुस्ती बरोबरी सुटलेली आहे. तासन तास कुस्ती झालेली आहे. अनेक वेळा कुस्ती सुटेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे, पण कुस्ती सुटत नाही. अतिशय दिमागदार कुस्ती मौजे बादलेवाडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. कुस्तीच्या आगारामध्ये हे मल्लयुद्ध दुपारी 3 ला सुरू झालेलं आहे. जून महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस या महाराष्ट्रात आणि भारत देशात झालेला आहे. शेतकरी सुकावलेला आहे. त्यामुळे अलोट गर्दीचं मैदान आज आषाढ महिन्यातलं पार पडतंय बादलेवाडीला माडा तालुक्यामध्ये. कब्जा घेतला पैलवान कालीचरण. ज्या गंगावेश मध्ये देशाला आव्हान देणारे पैलवान आहे त्या गंगावेशचा विश्वचरण शिवनेरीच्या सतपालवरती कब्जा मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही महाराष्ट्राचे अस्सल हिरे आहेत, मानाचे तुरे आहेत. असं हे सुंदर मैदान यशस्वीतेकडे वाटचाल करत असताना दर 15 मिनिटाला, दर 20 मिनिटाला धाराशिव जिल्ह्यातली परांडा तालुक्यातली हलगी गेली 25 वर्षे महाराष्ट्रात घुसते. ती तरणवाडीची लक्ष्मण हलगीची, जाधवांची हलगी, कागलच्या राजुरवळीची हलगी, सोलापूरच्या संजय नागरपुरीची, संजयची हलगी, नागरपुरीची हलगी. अशा काय महाराष्ट्रात हलगी
हलग्या प्रसिद्ध आहे त्यातली एक हलगी शिवधरीला परांडा तालुक्यात सरनवाडीची हलगी बादलेवाडीच्या मैदानामध्ये दुपारी 3 वाजल्यापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. कुठलीच कमतरता भासत नाही. गणेश शिंदे पैलवान तर्फे 1000 रुपये बोलल्याप्रमाणे माझ्याकडे आलेले आहेत. कुस्तीवरती विजेत्या मल्लासाठी बक्षीस. सतपालचा कब्जा घेण्याचा प्रयत्न कालीचरणनं केलेला होता. त्या मगरमट्टीतून सतपाल निघून गेलेला आहे. खांद्याच्या स्नायूकडे थोडस सतपालचं लक्ष केंद्रित होत आहे. चालताना तरी काही आता सध्याच्या स्थितीला एवढी मोठी दुखापत नाही अशा स्थितीमध्ये दोन्ही पैलवान एकमेकाकडे आगेकूच करताना दिसत आहेत. परत दरम्यान कुस्ती सुरू झालेली आहे. आणि वाघसिंह जोपर्यंत अंगात ज्ञान आहे तोपर्यंत मजबूत कुस्ती करण्याचा इरादा दोघांनी अवलंबलेला आहे. थंड डोक्यानं प्रतिस्पर्ध्याचं ऑपरेशन करणारा कालीचरण, ब्राह्मणी सौंदर्य लाभलेला एखाद्या कॉलेज कुमार सारखा पोरगा, पण कुस्ती क्षेत्रात उतरल्या की प्रतिस्पर्ध्याच्या गळ्यात तुटून पडणारा पैलवान आहे. हलगी बाजाराला मात्र डोळ्याच्या पापणीनं त्या लक्ष्मीला उचलण्याचा मोह आवरता येईना. बघूया संभोळवानं उचलतंय का. संभोळवानं नको म्हणतंय. लक्ष्मणला त्याला पुढे दादा या साईडला उभा राहावा. हरिवाला सारखं इकडे बघतोय. ही हरिवाली स्टिंग पेत आहेत. यांच्याकडे पैलवानकीचा खोराक आहे. काय संभळवाले संभळवाले घाबरले. शबाश शबाश. हो 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 शबाश. ते ठेपर मारणं सोसणं जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा. आपल्या जर पाठीमागून अशी ठेपर कालीचरण लावली की लिगामेंट तुटली समजायचं. दोघे माती घ्या, दोघे थांबा, दोघे नम्र विनयशील. या जोडीमध्ये जवळजवळ 5 ते 7 वर्ष अजून नेतृत्व करायचं आहे तुम्हाला. 1 नंबरची फळी तुमची वाट बघते. शबाश शबाश. याला म्हणायची नम्रता. हा दादा पुऱ्या महाराष्ट्रात आपण फिरतोय रोज. पंचाचा निर्णय मान्य करणारी पैलवानकीची पिढी संपत्ती की काय असं वाटतंय. पण दादाला पहिल्यांदा महाराष्ट्रात पंच म्हणून होण्याचा बहुमान गावात मिळाला आणि पैलवान सुद्धा तेवढ्याच नम्रतेचे मिळाले. नाहीतर पंचासोबत वादविवाद भांडणतांडा करणारी हिम्मत भाऊ
पिढी तयार होती की काय वाटायला लागली. हा एस्टिंग मुळे रे घोळ झालाय हो. मला काय म्हणायचं आहे त्यांना माहिती आहे. वेस्टिंगला पुढे केलंय मी. काय दादाला सुद्धा समजने वालों को इशारा काफी है. असं शांत कुस्ती करून पुढचं जीवन एक तुमच्या पुढे वाट बघता येईल. प्रत्येकाला वाटतंय गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, शेती पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये लग्न सोहळा येणारच आहे, कुस्तीचं निवृत्त होईतच आहे. विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले, डीवायएसपी झाले, सुनील साळुंके डीवायएसपी झाले. जिल्ह्याचा कारभार हाकणारे गृह खात्यामध्ये पैलवान आहेत. डीवायएसपी राहुल आवारे, नरसिंह यादव हे डीवायएसपी आहे. कुस्ती क्षेत्रानंतर निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला कसलाच धोका नको आहे. आई वडील म्हणत नाही की तुम्ही जावा, एवढं जाणार नाही तर तुम्हाला घरात घेणार नाही, असा कोणताच पालक म्हणणार नाही. तयारी करा म्हणून पाठवतात. उद्या बी कार्यक्रम आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्तानं श्वान शर्यत, वेताळ तालीम संघ बादलेवाडी. उद्या कार्यक्रम आहे, सर्वांनी यायचं. भारतनाना पाटील, अतुलभाऊ पाटील अशी अनेक माणसं उद्या येणार आहेत. श्वान शर्यतीसाठी 21,000 रुपयाचं बक्षीस आहे. गुजरात भैया पाटील मित्रमंडळ 15,000 रुपये, रवी भैया सुसलादे कुलवाडी टक्के बक्षीस 10,000 रुपये, मारुती वाघमोडे बापू सरग 7,000 रुपये, सम्राट वाघमोडे पैलवान, प्रवीण दादा वाघमोडे अशा अनेकांनी श्वान शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. पोलादी मनगटाला भिडलेले आहे. शबाश. कालीचरणकडे कब्जा आलेला आहे. एक गुडघा खडा करून सतपाल मात्र निघून जाण्याच्या तयारीत. हाताचा घुटणा मानेवरील पाठीमागून लांग पकडून मजबूत कब्जा घेऊन पुढील कारवाई करण्याच्या तयारीमध्ये कालीचरण. आजचा विजय हा येणाऱ्या सीझन मध्ये कालीचरणला आत्मविश्वास देईल आणि निघून गेला. सतपाल टाळ्या करा की सर्वांनी. चाललेलं मैदान आणि चाललेल्या मैदानामध्ये धावतं समालोचन ऐकून परत एकदा तुकारामजी शिंदे प्रथम नागरिक सरपंच ढवळस ग्रामपंचायत यांच्यातर्फे माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केलेली आहे. मला 500 रुपयाचं बक्षीस परत एकदा सरपंच साहेबांनी दिलेले आहेत. मी सरपंच आपला मनापासून आभार आहे. किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते लेकिन तुकाराम शिंदे सरपंच साहेब जैसा दिल नहीं मिलता. धन्यवाद. आणि घोटना वाचलेला आहे सतपाल म्हणूनच जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा. करा की टाळ्या. शबाश. बाबा सोपन आहे. परत कब्जा आला सतपालकर आणि दोनों बच गए. करा की टाळ्या. करा की टाळ्या करायला काय जीएसटी लागते का. अख्खा महाराष्ट्र पाहतोय, देश पाहतोय.
पाटलेवाडीचं मैदान, छोटस गाव, शिखराला मैदान गेलंय. येवले से रोप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. सुंदर मैदान, शिस्तबद्ध मैदान. शबाश. 97 किलोचा बोजा मानव बसणं फार अवघड आहे. आपल्याला साधी डोक्याला उशी जास्त झाली तर मान दुखते. शबाश. कुस्ती दिसते तेवढी सोपी नाही. चिवट झुंज सुरू आहे आणि घुटना. कालीचरण सोलंकर संपलेल्या कुस्तीमध्ये गंगाने स्थळे कोल्हापूर स्वर्गीय झुंजार सोलंकर सदांचा चिरंजीव या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात दीर्घकाळ तिच्याकडे नेतृत्व राहू शकतो. आता कालीचरण विजयला बाप्पा वाघमोडीतर्फे 500 रुपये, गणेश शिंदे यांच्यातर्फे 1000 रुपये माझ्याकडे दिलेले आहेत.